नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपलं हे सुंदर असं जीवन जगत असताना जीवनामध्ये काही गोष्टी येत असतात, फार कडू असतात त्या. पण आपणला त्या गोष्टी घेऊन आपण आपलं जीवन जगावं लागत असतं. कारण महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर आपण सुरुवातीच्या काळापासून जर पाहिलं, आपण जन्माला आल्यापासून जर काही गोष्टी पाहिल्या, तर तुमचं 1ली ते 7वी पत्रीचं जे मित्र होते ते आयुष्यात परत कधीतरी भेटतात. सातत्यानं वारंवार आपल्या जीवनामध्ये ते कायम येत नसतात. त्यानंतर तुमचं 10वी ते 12वीचा एक टप्पा असेल, त्यामध्ये येणारे तुमचे मित्र कधी भेटतात का बघा. आणि 12वी नंतर तुमचं पूर्णपणे ग्रॅज्युएशन होतं. आणि ग्रॅज्युएशननंतर ज्यावेळी तुम्ही एखादी डिग्री असेल, कोर्स असेल, असा तुमचा जीवनातला जो शिक्षणाचा कालावधी आहे, त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये येणारी तुमचे मित्र मैत्रिणी असतील आणि त्याच कालावधीमध्ये येणारे तुमचे नातेवाईक असतील किंवा पै-पाहुणे असतील किंवा बाहेरचे मित्र असतील. हे मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी हे टिकून राहत नसतात. कारण जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती हा त्यांचा एक तुमच्याशी अटॅचमेंटचा काळ ठरलेला असतो आणि तेवढ्या काळापुरती ते तुमच्या आयुष्यात किंवा आपल्या आयुष्यात ते येत असतात. 1ली ते 7वी मित्र ज्यावेळी 7वी पूर्ण झाली तेव्हा ते त्यांच्या मार्गाला गेले, आपण आपल्या मार्गाला गेलो. 10वी ते 12वीचा टप्पा तसा झाला, ते त्यांच्या मार्गाला गेले, आपण आपल्या मार्गाला गेलो. ग्रॅज्युएशनमध्ये भेटणारी आणि त्यानंतर डिग्री असेल किंवा कोर्स असेल आणि दरम्यानच्या काळानंतर शिक्षण झाल्यानंतर जे काय आपण आपलं जीवन जगतो, त्यामध्ये जर आपला नोकरीचा काळ असेल किंवा तुमचा व्यवसायाचा काळ असेल किंवा तुमचा मार्केटिंग असेल, जे काय तुम्ही व्यवसाय करत असाल, ह्या कालावधीमध्ये आपण जे काय आपल्या जीवनामध्ये माणसं येत असतात, ती सातत्यानं आपल्या जीवनामध्ये टिकत नसतात किंवा जे नातेवाईक आपल्या जीवनामध्ये येत असतात, ते आयुष्यभर ते नातेवाईक आपल्या जीवनात टिकत नसतात. ह्यावरून एक गोष्ट लक्षात येते का बघा मित्रांनो, तुमचं जे काही कुटुंब असेल, हीच फक्त आयुष्यामध्ये पूर्णपणे शेवटपर्यंत टिकणारे आपल्या आयुष्यातली माणसं आहेत. नाहीतर इतर माणसं येतात आणि जातात. त्यामुळं आयुष्यामध्ये काही नातेवाईक येतात, जातात. कारण जीवनामध्ये फार वेळेला महत्त्व असतं. कारण एकदा गेलेली वेळ ही परत येऊ शकत नाही. तुम्ही मिळवणारा पैसा असेल, तो जर खर्च झाला असेल, कुठेतरी गेला असेल किंवा एखाद्या काही गोष्टीत तुम्ही पैशाच्या बाबतीत जर तोट्यामध्ये गेला असेल, तर तुम्हाला जीवनामध्ये तितका पैसा परत तुम्हाला कष्ट करून मिळवता येतो. पण तो जो वेळ गेला तुमचा, तुम्हाला जो तोटा झाला असेल किंवा तुमचा पैसा गेला असेल, हा जो गेलेला तुमच्या आयुष्यातला वेळ हा परत येत नाही. म्हणजे सांगण्याचा मित्रांनो, पहिली गोष्ट अशी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये येणारी ही माणसं कायम तुमच्या आयुष्यभर तुम्हाला साथ देत नसतात. ही पहिली गोष्ट आपल्याला शिकता येते. आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला गेलेला पैसा मिळवता येतो, पण गेलेली वेळ तुम्हाला तुमच्या जीवनात परत आपण मिळवू शकत नाही. ह्या 2 गोष्टी ह्या जीवनातल्या फार कटू सत्य ह्या जीवनातलं आहे. कारण माणसांच्या जीवनात हे जीवन जगत असताना अनेक माणसं येतात आणि जात असतात. आयुष्यभर कोण साथ देत नसतं. तसाच जीवनातला आपल्या जो येणारा काळ आहे, तो येत असतो आणि जात असतो, तो टिकून राहत नाही. हे दुसरं माणसाच्या जीवनातलं मित्रांनो कटू सत्य आहे. आणि तुम्ही सातत्यानं जर जीवनामध्ये तुमच्याकडं जर पैसा असेल, आपण थोडंसं परिस्थिती वेगळी अशी घेऊया की ज्यावेळी तुम्ही आर्थिक परिस्थितीनं ज्यावेळी गरीब असता, त्यावेळी तुमचे असणारे मित्र, तुमच्या असणाऱ्या मैत्रिणी, तुमच्या असणारे पै-पाहुण्याचे रिलेशन, नाती ती घट्ट असतात आणि किती लूज झालेली असतात. ज्यावेळी तुमच्याकडं कोणत्याही प्रकारे तुमचा इन्कम सोर्स नसतो, त्यावेळी खरोखर नात्यांची आपल्याला किंमत किंवा मित्रांची किंमत किंवा पै-पाहुण्यांची किंमत किंवा समाजाची किंमत, खरोखर ज्यावेळी आपला खिसा रक्कम असतो, त्यावेळी तुमच्या मित्रांनो सातत्याने ही गोष्ट लक्षात आली असेल की ज्यावेळी मित्रांनो आपल्याकडे पैसे नाही, तुमच्याकडे पैसे नाही, तुमचा खिसा रिकामा आहे, तेव्हा हे जग पूर्णपणे आपल्याला रिकामं दिसत असतं आणि वाटत असतं की कोणीतरी मदत करावी, कोणीतरी आपल्या मदतीला धावं.
पण मित्रांनो, हे फार कटू सत्य तिसरं आहे की जीवनामध्ये तुमच्याकडं पैसा नसेल तर कुणाकडेही पैसा नसतो. आणि ज्या प्रमाणात तुमच्याकडं आर्थिक परिस्थिती आहे, ज्या प्रमाणात तुमच्याकडे पैसा आहे, समाज तुम्हाला त्या प्रमाणात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जर पैसा तुमच्याकडं असेल तर मित्रांनो, तुमच्याकडं पै-पाहुणे चांगले येणार, मित्र चांगले भेटणार, समाज तुम्हाला चांगला भेटणार, समाजामध्ये तुम्हाला मान-सन्मान मिळणार. हे कधी घडतं माहिती आहे का जीवनामध्ये? ज्यावेळी तुमच्याकडं पैसा असेल ना, तर हा समाज तुमच्या पाठीमागे लागतो. तुमचा खिसा खोळखळला पाहिजे, खिसा भरलेला असेल, तर हा समाज तुम्हाला पण भरलेला दिसत असतो. त्यामुळं नाती बदलायला फार वेळ लागत नाही. आणि ज्यावेळी तुमच्याकडे मित्रांनो पैसा असतो, त्यावेळी माणसातली माणुसकी बघण्याचा एक वेगळाच आनंद असतो. कारण एखाद्याकडे बघा, जो गरीब असतो त्याचा आपुलकी म्हणा किंवा तो किती गरीब आहे हे बघण्यासाठी श्रीमंत लोक त्याच्याकडे जात असतात. पण एखादा श्रीमंत तोच व्यक्ती जर झाला तर त्या व्यक्तीकडं लोक जाण्याचं थांबतात, कारण तो थोडं श्रीमंत व्हायला लागला. तसं तुमची आमची परिस्थिती असते मित्रांनो. ज्यावेळी तुम्ही आर्थिक परिस्थितीनं गरीब असता, फक्त तुमचं आणि किती आर्थिक परिस्थिती अडकला, आणि किती कर्जात अडकला, आणि किती त्रासात आहे, आणि किती दुःखात आहे, हे बघण्यासाठी तुमचे काही मित्र, पै-पाहुणे वगैरे सगळे शेजारी-पाजारी बघत असतात. आणि ज्यावेळी तुम्ही हळूहळू यातनं मार्ग काढत पुढे येत जाताय, त्यावेळी हीच माणसं पाठीमागं सरकतात की तुमची जास्त चौकशी करत नाही, कारण तुम्ही एक चांगल्या मार्गावर आलेला असता. त्यामुळं आयुष्यात ही गोष्ट फार कडू आहे मित्रांनो, की तुमच्याकडं पैसे असल्यानंतर माणसाचे स्वभाव हे बदलायला फार वेळ लागत नाही. त्यामुळं ह्या कलियुगातलं हे चौथं फार वाईट सत्य आहे की पैसा हा माणसांची प्रवृत्ती दावू शकतो. माणसं कुठल्या क्षणाला कोणत्या परिस्थितीमध्ये कशी बदलू शकतात. आणि तुमच्याकडं पैसा असेल तर तुमच्या भोवती हा समाज, पैसा, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक संपूर्ण जण येत असतात. ज्यावेळी तुमच्याकडे पैसा नसतो, त्यावेळी फार वाईट परिस्थिती ह्या जीवनामध्ये आपल्या येत असते. आणि ज्यावेळी तुमच्याकडं पैशाचं प्रमाण वाढतं, आर्थिक परिस्थितीतून तुम्ही एक चांगल्या आर्थिक परिस्थितीमध्ये येताय, गरीब थोडं आपण होतो, त्यावेळी माणसाचा असणारा स्वभाव, माणसांचा असणारी रीत तुमच्याशी वागण्याची, ही पूर्णपणे बदलून गेलेली असते. आणि ज्यावेळी तुमच्याकडे थोडा पैसा येतो, तेव्हा हीच माणसं वेगळ्या स्वरूपात तुमच्यासमोर येत असतात. कारण ज्यावेळी माणसाकडे पैसा असतो, तो माणसाचा स्वभाव हा बदलत तुमच्याकडे येत असतो. कारण जीवनामध्ये फार महत्त्वाचा हा पैसा असतो मित्रांनो. अशा काही मतलबी माणसं तुमच्या जीवनात येत असतात. तुमच्याकडे पैसा असेल तर ही मतलबी माणसं तुमच्या अवतीभोवती 100% जमणार. थोडंसं उदाहरण घ्या की तुमच्या तरुणपणातलं किंवा आपल्या तरुणपणातलं. ज्यावेळी आपल्याकडे पैसा होता, जे खायाय-पियाय गावतंय आपलं म्हणून कितीतरी मित्रमंडळी बोलावं होत होती. आपण जगाला खाया घालतो, त्यावेळी न बोलवता येणारी, न बोलवता आपला मित्र फोन करणारी, न बोलवता भेटणारी अनेक माणसं आपल्या जीवनामध्ये येत असतात. आणि थोडंसं आपल्याकडे एखाद्या दिवशी अडचण असेल किंवा थोडं मी अडचण आहे असं त्यांना समजलं की अशी ही मतलबी माणसं आपल्या जीवनापासून लगट बाजूला जाण्याचा प्रयत्न करत असतात. कारण त्यांना माहिती आहे की आता ह्याच्याकडला पैसा संपलेला, ह्याच्याकडे आज पैसा नाहीत, आज याला भेटायला नको. हे जीवनातलं फार कटू सत्य आहे मित्रांनो. ही मतलबी माणसं आपल्याला कळायला फार वेळ गेलेला असतो, आणि ज्यावेळी आपल्याला समजतो त्यावेळी पूर्ण वेळच गेलेला असतो. कारण त्याच्यावर आपण विचारसुद्धा करून अजिबात चालत नाही. कारण का, जीवनामध्ये अशा काही गोष्टींचा जर आपण विचार करायला गेलो तर आपण आतनं कमजोर होत असतो, आणि वाटत असते की ज्यांच्यासाठी मी करायला नको पाहिजे होतं जीवनामध्ये, त्यांच्यासाठी हे सगळं मी फापड पसारा करत बसलो, आणि ती माणसं आता माझ्यासमोर आहेत का, माझ्याजवळ आहेत का, मला त्यांचा पाठिंबा आहे का, मला त्यांची साथ आहे का. तर ही माणसं कधी तुम्हाला साथ देणार नाहीत. कारण कसं आहे, तुमची जर आर्थिक परिस्थिती ढासळलेली असेल तर तुमचं आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीनं ढासळलेली आहे ही बघण्यासाठी येणारी माणसं तुमच्याबरोबर भरपूर असतील. पण तुम्ही चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि तुम्ही चांगलं काहीतरी करताय, आणि चांगल्या परिस्थितीतून कसं जगताय किंवा प्रामाणिकपणे 4 पैसे मिळवून जगण्याचा कसा प्रयत्न करताय, हे कधी तुम्हाला विचार नाही येणार नाहीत. ही मतलबी माणसं फक्त तुमचा जर फायदा होत असेलच तरच ही लोकं तुमच्याकडे येणार, अन्यथा ही मतलबी माणसं कधीही तुमच्याकडं येणार नाहीत. जीवनामध्ये जीवन जगत असताना अशा अनेक कटू प्रसंगाला ज्यावेळी आपण समोर जातो, त्यावेळी ह्या समाजातला
हे वाईट चेहरे आपल्यासमोर येत असतात. त्यामुळं अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये असे येत असतात की त्या प्रसंगातून गेल्याशिवाय आपल्याला ह्या लोकांचा स्वभाव ही कळत नसते. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं जगायचं, मग जीवनामध्ये हे जर कटू सत्य घेऊन जगावंच लागत असतं प्रत्येकाला. कारण ही काही वस्तू ह्या आपल्या जीवनातून जात नसतात आणि सातत्याने विचार करून तरी अजिबात मित्रांनो जगण्याचा प्रयत्न करूच नका. कारण जीवन हे अतिशय सुंदर आहे. फक्त जीवनाकडं बघण्याचा अर्थ आपण जर प्रामाणिकपणे जर बघितला तर आपल्याला आपलं आयुष्य हे सुंदर जगता येत असतं. ही मतलबी माणसं, गेलेला वेळ, होणारा खर्च, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ह्या जीवनातनं आपण आपला मार्ग काढून आपण आपलं आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न करायचा असतो. कारण काही व्यक्तींचं चेहरा जर आपण पाहिला तर त्यांच्या पाठीमागे एवढं दुःख असतं तरीसुद्धा ते हसत हसत असं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. अशी माणसं आपल्यालासुद्धा आपल्या जीवनामध्ये ओळखता आली पाहिजेत. कारण माणूस सुखी कोणता, दुःखी कोणता. कारण जीवन आपलं हे जगत असताना सातत्यानं प्रत्येक गोष्टीवर बारकाईने विचार करून सुखी, समाधानी, समृद्धी जास्तीत जास्त जगता आपल्याला आलं पाहिजे. कारण अशा आकांक्षा काही प्रमाणात ह्या आपल्याला सोडता पण आल्या पाहिजेत. कारण जीवनाचा शेवट असं का इतका विचित्र आहे आणि जर आपण विचार करायला गेलो तर हा संसार काय न सुटणार आहे. कारण आपण पाहिलं असेल, आपण सुरुवातीपासूनच्या काळापासून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये चेंजेस करत गेलेलो असतो. ज्यावेळी आपण जन्माला येत असतो तेव्हा आपण आईवडिलांचे लाडके असतो. घरात बहीण, भाऊ, कुटुंब असतं. त्यानंतर एक मर्यादेनंतर आपलं एक लग्न होतं. त्यानंतर पत्नी आपली अर्धांगिनी होत असते. त्यानंतर आपलं कुटुंब, आई वडील, बहीण भाऊ, भावांची लग्न झाले असतात, बहिणींची लग्न झाले असतात, आपलं लग्न झालेलं असतं. आणि आपलं जे जीवन असतं ते खऱ्या अर्थानं एक अर्धांगिनी म्हणून जगायची पाळी येत असते. आपली पत्नी अर्धांगिनी झालेली असते. आपलं निम्मं आयुष्य त्याच्यासाठी खर्च होत असतं आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये 1-2 वर्ष गेल्यानंतर मुलाला आपण ज्यावेळी जन्म देतो त्यावेळी तिसरा पार्ट आपल्या जीवनामध्ये येत असतो की त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला आपलं आयुष्य खर्च करावं लागत असतं. आणि या सातत्यानं संसारातल्या गोष्टी येत जात राहतात आणि ह्या कालावधी आपलं आयुष्य हे पुढं 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 सरकत जात असतं. त्यानंतर मग मुलं मोठी होतात, मुलांची लग्न होतात, त्यांना नातू होतात आणि आपला थोडासा वेळ पाठीमागं सरकत जात असतो. कारण हा व्याप काय संपलेला नसतो आणि आपण काय व्याप सोडलेला नसतो. कारण व्याप जास्त आपण धरून बसलेला असतो, व्यापानं आपल्याला सोडलेलं असतं. पण हा माझं घर, माझं संसार हे करत आपण बसलेला असतो. आणि ह्यातूनच मित्रांनो आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग काढावा लागत असतो. कारण आपल्याला शेवट माहिती असतं की ह्यातली कुठलीच गोष्ट ही आपल्या संकट येणार नसते. तरीसुद्धा आपण आपल्या जीवनाचा सुकर मार्ग कशा पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे हे मित्रांनो आपण उद्याच्या भविष्यकालामध्ये ज्याचं त्यानं ठरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण जीवनाकडे तुम्ही जर पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहायला गेला असा तर आयुष्य सुंदर आहे आणि जर तुम्ही निगेटिव्ह पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न केला असा तर तुम्हाला हे जीवन त्रासदायकच ठरणार. जास्तीत जास्त माझा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला संदेश आता असेल की जितकं सुख येऊन दे, दुःख येऊन दे, त्रास होऊन देत, अड्याअडचणी येऊन द्यात, प्रत्येक गोष्टीवर काही ना काही मित्रांनो मार्ग असतोच असतो आणि आपण आपलं जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीवर हा मार्ग निघत असतो. फक्त प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ, प्रत्येक परिस्थिती कसे हँडल करायची आणि त्यामध्ये कसं आपण सुंदर आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. आणि आपण आपलं जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्या भोवत्यालची सभोवतालची माणसं असतील, कुटुंब असेल, मित्र असतील, मैत्रीण असतील, ह्यांच्याबरोबर व्यावहारिक आणि आर्थिक कशा पद्धतीनं आपण आपलं जीवन जगायचं ह्याच्यावर तुमचं आणि आमचं आयुष्य सुखी, समाधानी आणि समृद्धी जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद.